नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 23 जानेवारी 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी आहे. नक्षत्र पूर्वा भाद्रपद आहे. योग परीग आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:32 ते 9:54 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:15 ते 1:03 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:16 ते 12:41 आणि यमगंड काळ दुपारी 3:23 ते 4:45 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मीन राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र शनी आणि नेपच्यून बरोबर युतियोग करेल. रवी, मंगळ, बुध आणि हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. द्वितीयातील हर्षल आणि दशमातील रवी, मंगळ आणि बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. ती पूर्ण होण्यास विलंब लागेल आणि या विलंबामुळे स्ट्रेस किंवा फ्रस्ट्रेशन थोडं जास्त वाढल्यासारखं वाटेल. त्याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवर दिसून येईल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. तुमच्याच राशीतील हर्षल आणि भाग्यातील रवी, मंगळ आणि बुध याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. तुमची अडकलेली कामंसुद्धा पूर्ण होताना दिसते. विलंबित लाभ, प्रलंबित कामं आजच्या दिवशी पूर्ण करू शकाल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. काही उत्तम लाभ होतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक किंवा इन्व्हेस्टमेंट आजच्या दिवशी होऊ शकते. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवातसुद्धा आजच्या दिवशी तुम्ही करू शकता. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. अष्टमातील रवी, मंगळ आणि बुधाबरोबर आणि व्ययातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. मात्र कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार या संदर्भातली कामं आजच्या दिवशी टाळणं गरजेचं राहील. तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भातली काही अलक्षित कामं पूर्ण होताना दिसते. त्यामुळे तुमचा मूड चांगला दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे
ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युद्ध योग करेल. सप्तमातील रवी, मंगळ, बुध आणि लाभातील हर्षल याबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधी धार्मिक आध्यात्मिक अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. चांगले इंट्युशन सुद्धा येऊ शकतील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर दिसून येतील. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युद्ध योग करेल. षष्ठातील रवी, मंगळ, बुध आणि दशमातील हर्षल याबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज थोड्याफार प्रमाणात मनावर मळप दिसून येईल. छोटी मोठी कामामध्ये अडथळा दिसून येईल. त्यामुळे मानसिकता थोडीशी नकारात्मक दिसेल. काळजी करू नका. कुठल्याही महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. प्रलोभनाच्या मागे लागू नका. आर्थिक व्यवहारांवर लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभप्रदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युद्ध योग करेल. पंचमातील रवी, मंगळ, बुध आणि भाग्यातील हर्षल याबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं किंवा प्रलंबित कामंसुद्धा तुमची मार्गी लागू शकते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युद्ध योग करेल. चतुर्थातील रवी, मंगळ, बुध आणि अष्टमातील हर्षल याबरोबर हा चंद्र लाभ करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकंवर काढू शकते. काळजी घ्या. कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहणं महत्त्वपूर्ण राहील. मात्र घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. आजच्या दिवशी तुम्हाला अलर्ट राहणे गरजेचं राहील. फसवलं जाणं अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव येऊ शकतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. इथेच असणारं शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करेल. तृतीयातील रवी, मंगळ, बुध आणि सप्तमातील हर्षल याबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. ज्या गर्भवती महिला त्यांनी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मात्र जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉटोमध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. कामाचा ओळखसुद्धा दांडगार आहे. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस उत्तम राहील. नवीन कामाची सुरुवात करू शकता. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करेल.
द्वितीयातील रवी मंगळ बुध आणि षष्ठातील हर्षक याबरोबर हा चंद्र लाभयोग करतील. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत करा आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. मात्र घरातील जे मोठे वडीलधारी व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर मकर राशीच्या तृतीय स्थला चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युगप्रयोग करेल. तुमच्याच राशीत असलेला रवी मंगळ बुध आणि पंचमातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. आजचा दिवस धावपळीचा, धकाधकीचा, फिरतीचा, प्रवासाचा दिसून येईल. अनेक प्रलंबित कामं तुमची मार्गी लागताना दिसते. कामाचा उरक सुद्धा दांडगा दिसून येईल. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला आजच्या दिवशी लागणार आहे. त्यामुळे महत्त्वपूर्ण कामं जरूर हाती घ्या, ती पूर्ण सुद्धा होताना दिसतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम दिसून येईल. तुमचा मूड कॉन्फिडन्स चांगल्या प्रकारचा राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युद्धयोग करेल. वेळातील रवी मंगळ बुध आणि चतुर्थातील हर्षल याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी काही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील. त्याचप्रमाणे तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. घरातील नातेसंबंध सुधारतील. महत्त्वपूर्ण लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट सुद्धा होण्याची शक्यता राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युद्धयोग करेल. तृतीयातील हर्षल आणि लाभातील रवी मंगळ बुध याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतोय. प्रत्येक निर्णय ते तुम्ही शांत होऊन आणि विचारपूर्वक घेऊ शकाल. याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. अडकलेली कामं तुमची मार्गी लागू शकतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधित काही चांगले उत्तम धार्मिक आध्यात्मिक अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 23 जानेवारी 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.